इम्तियाज जलील यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या। देशामध्ये शांतता कायम राहावी असं जलील यांनी म्हटलं। फक्त 1-2% लोक तिरस्कार पसरवणारे आहेत। शांती बंधुभाव असावा अशी 98% नागरिकांची इच्छा आहे असं जलील यांनी म्हटलेलं आहे। मैं तमाम दुनिया के लोगों को अपनी ओर से, पार्टी की ओर से रमज़ान की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ। ये एक महीना शिद्दत से इबादत करते हैं, कुरान पढ़ते हैं, नमाज पढ़ते हैं, रोज़े रखते हैं। बर्दाश्त कैसे किया जाता है रमज़ान महीने के अंदर एक सीख मिलती है, और कुर्बानी किसे कहते हैं, ये सब चीज़ें आप एक महीना पूरा फॉलो करते हैं और उसके बाद ये खुशी का दिन आता है जब आप मिल के ईद मनाते हैं, एक दूसरे से गले मिलते हैं, एक दूसरे को मुबारकबाद देते हैं। तिकडे धाराशिवमध्ये रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय। मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली। गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। सर्व मुस्लिम बांधव आज या ठिकाणी पवित्र अशा रमजान महिन्याच्या नंतर ही ईद उत्साहात त्या ठिकाणी साजरी करतायत। या ईदच्या निमित्तानं मी भरभरून मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। जातीवाद धर्मभेद चालू आहे, पण त्याच्यावर मला वाटतंय मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे, आणि माणुसकी एवढं जर माणसानं पाळलं तर मला वाटतंय सगळं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। रमजान ईद हा एक महिन्याचा उपवासानंतर हा सण साजरा केला जातो। जगभरात आणि आज आपल्या देशातही आपल्या शहरातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या ठिकाणी आपण बघतोय की मुस्लिम बांधवांना या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि हाच जातीय सलोखा कायम आजपर्यंत आपल्या शहरांना जिल्ह्याने टिकवलेला आहे। इथून पुढच्या काळातही हा सलोखा टिकवला तर निश्चितच आपले सगळे मिळून आपण चांगली प्रगती करू आणि आपण पुढे जाऊ, आणि हा जो सलोखा आहे हाच कायम राहावा हीच आजच्या या पवित्र दिवशी प्रार्थना। एक महिना रोजा धरून जो उपवास सोडून जे आहे ना, एक महिन्याच्या नंतर ईद उल फित्र साजरी केली जाते। एक महिन्यामध्ये जे उपवास धरला जातो, नमाज पढ़ली जाते, कुराण पठण केलं जातं, आणि वेगवेगळ्या म्हणजे माध्यमातून जे आहे की ईश्वराची प्रार्थना केली जाते, आणि एक महिन्यानंतर ही ईद साजरी केली जाते। तर हे बक्षिसाचा दिवस आहे। हे जे आहे ना किंवा याच्यातून जे आहे की त्या महिनाभराच्या प्रार्थनेचा किंवा ईश्वर जे आहे की बक्षीस देतो। आज रमजान ईद उल फितर एक महिन्याचे पूर्ण रोजे धरून यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे। ईदगावर बऱ्याच संख्येने हजार उपस्थित आहेत इथं लोक। ही रमजान ईद हे पुण्याचे असतो, गोरगरिबाचं खरा जकात सदका देण्यासाठी असतो। आज रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर सगळे मुस्लिम बांधव आहेत ते रमजान ईद साजरा करत आहात। जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ईदगाह मैदान आहे, मस्जिद आहे, त्यामध्ये नमाज पठण चालू आहे, काही काही जागा संपलेला पण आहे। तर हे पवित्र महिना संपल्यानंतर सर्वांना मी रमजानची खूप खूप शुभेच्छा देते, मुबारकबाद देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।